राहुरी शहरातील कॉलेज रोड परिसरात असलेल्या एकनाथ नगर येथील एका अपार्टमेंटमधील 2 फ्लॅट अज्ञात भामट्यांनी दिनांक 6 मार्च रोजी दुपारच्या सुमारास फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली। भर दुपारी झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एकनाथ नगर येथील रामलक्ष्मी अपार्टमेंट येथे दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सागर वसंत वने हे राहत आहेत। तसेच तिसऱ्या मजल्यावर कानिपनाथ पाटीलबा बनकर हे राहतात। वने व बनकर हे दोन्ही कुटुंबीय दिनांक 6 मार्च 2025 रोजी सकाळी त्यांच्या घराला कुलूप लावून कामानिमित्ताने बाहेर गेले होते। वने हे दुपारी 1:30 वाजेदरम्यान घरी आले। या दरम्यान अज्ञात भामट्यांनी सागर वने यांच्या घराचा कडिकोंडा कटरच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सामानाची उचकापाचक करून सुमारे 2.5 ते 3 तोळे सोन्याचे दागिने व सुमारे 4 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली। त्यानंतर भामट्यांनी तिसऱ्या मजल्यावरील कानिपनाथ बनकर यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। मात्र बनकर यांच्या घरात भामट्यांना काहीच सापडले नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, हवालदार सूरज गायकवाड, नदीम शेख, विकास साळवे, अंकुश भोसले, जयदीप बडे, सतीश कोऱ्हाडे तसेच अहिल्यानगर येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। यावेळी श्वान पथकाने भामट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला असता श्वान जागेवरच घुटमळले। त्यामुळे श्वान पथकाकडून कोणतीच माहिती मिळाली नाही। मात्र ठसे तज्ज्ञांनी ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला। गजबजलेल्या ठिकाणी भर दुपारच्या दरम्यान झालेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या परिसरात कुठेही CCTV कॅमेरे नसल्यामुळे तपासकामी अडचण निर्माण झाली आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।